राज्य सरकारने अतिवृष्टी आणि पूरग्रस्त बाधित शेतकऱ्यांसाठी 1356 कोटी 30 लाख रुपयांची मदत जाहीर केली। यामध्ये बीड, धाराशिव, लातूर, परभणी, नांदेड, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे। जळगावच्या चोपड्यात माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला। आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला। मुख्यमंत्री माझी सुंदर शाळा या अभियानाचा तिसरा टप्पा 3 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे। 3 नोव्हेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीत हे अभियान राबवलं जाणार आहे। या अभियानांतर्गत विविध स्तर आणि वर्गवारीमध्ये विजेत्या शाळांना एकूण 72 कोटी 22 लाख रुपयांची पारितोषिकं दिली जाणार आहेत। जालना महानगरपालिकेच्या आयुक्तांना 10 लाखांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलं। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून आयुक्त संतोष खांडेकर यांना लाच घेताना पकडलं। मुंबई गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने 162 किलो अंमली पदार्थ नष्ट केले। तळोजा MIDC मधील मुंबई वेस्ट मॅनेजमेंट लिमिटेडच्या भट्टीत 80 कोटींचे अंमली पदार्थ जाळून नष्ट करण्यात आले। छत्रपती संभाजीनगरचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरातील 50 एकर जागा विपश्यना केंद्र उभारणीसाठी देण्याचा निर्णय सरकारने लवकरात लवकर घ्यावा अशी मागणी प्रसार धम्मसंस्कार केंद्र भिक्खू संघाने केली आहे। विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे याबाबत त्यांनी पाठपुरावा करावा अशी मागणी भिक्खू संघाने केली, तर सरकार सकारात्मक असल्याची ग्वाही अण्णा बनसोडेंनी दिली। मुंबई महापालिकेच्या उत्तर विभागामार्फत माहीम रेतीबंदर इथं माहीम कोळीवाडा सी फूड प्लाझा सुरू करण्यात आला आहे। स्थानिक महिला बचत गट आणि कोळी बांधवांनी याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। सरन्यायाधीश भूषण गवईंचा कोर्टात सुनावणी दरम्यान झालेल्या अपमानाविरोधात मुंबईत निदर्शनं करण्यात आली। राष्ट्रीय चर्मकार संघाच्या वतीनं वांद्रे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आंदोलन करण्यात आलं। माजी आमदार बाबुराव मानेंनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत सरन्यायाधीशांचा अपमान करणाऱ्या वकिलावर कारवाईची मागणी केली आहे। दिवाळीनिमित्त मुंबईतील बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी नागरिकांची गर्दी पाहायला मिळते। मुंबईच्या दादर मार्केटमध्ये आकाश दिवे, पणत्या, फराळाचे पदार्थ आणि कपडे खरेदी करण्यासाठी ग्राहकांची झुंबड दिसून आली। पालघरमध्ये जोरदार पाऊस झाला। पालघर, बोईसर, चिंचणी आणि मनोर भागात मुसळधार पाऊस झाला आणि पावसामुळे ग्रामीण भागातील अनेक गावांचा वीज पुरवठा खंडित झाला। तर पावसाचा हजारो हेक्टरवरील भात शेतीला फटका बसण्याची शक्यता आहे। पालघर जिल्ह्याला वादळी वाऱ्याचाही फटका बसला। पडघे इथल्या घरांचं वादळी वाऱ्यामुळे मोठं नुकसान झालं। घरांच्या छतावरील पत्रे उडून गेले। जनावरांच्या गोठ्याचं नुकसान झालं, तर काही ठिकाणी विद्युत तारांचंही नुकसान झाल्याचं पाहायला मिळालं। शहापूरमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी बरसल्या। वाशिंद परिसरात जोरदार पाऊस झाला। वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी विजेचे खांब कोसळले, तर शेतात कापून ठेवलेल्या भात पिकाला फटका बसला। भिवंडीमध्ये परतीच्या पावसामुळे बाजारपेठेत पाणी साचले आणि यामुळे बाजारपेठेतील नागरिकांची तारांबळ उडाली। काही ठिकाणी भात पिकाचं मोठं नुकसान झालं। यामुळे भात उत्पादक शेतकरी चिंतेत सापडला आहे। पालघरमध्ये जोरदार पाऊस झाला। पालघर, बोईसर, चिंचणी आणि मनोर भागात मुसळधार पाऊस झाला। पावसामुळे ग्रामीण भागातील अनेक गावांचा वीज पुरवठा खंडित झाला, तर पावसाचा हजारो हेक्टरवरील भात शेतीला फटका बसण्याची शक्यता आहे। पालघर जिल्ह्याला वादळी वाऱ्याचा सुद्धा फटका बसलेला आहे। पडघे इथल्या घरांचं वादळी वाऱ्यामुळे मोठं नुकसान झालं। घरांच्या छतावरील पत्रे उडून गेले। जनावरांच्या गोठ्यांचं नुकसान झालं, तर काही ठिकाणी विद्युत तारांचंही नुकसान झाल्याचं पाहायला मिळालं। शहापूरमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी बरसल्या। वाशिम परिसरात जोरदार पाऊस झाला। वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी विजेचे खांब कोसळले, तर शेतात कापून ठेवलेल्या भात पिकाला फटका बसला। भिवंडीमध्ये परतीच्या पावसामुळे बाजारपेठेत पाणी साचलं। यामुळे बाजारपेठेतील नागरिकांची तारांबळ उडाली। काही ठिकाणी भात पिकाचं मोठं नुकसान झालंय। यामुळे भात उत्पादक शेतकरी चिंतेत सापडला। मुंबई उपनगरात पावसानं जोरदार हजेरी लावली। सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस आला, त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली। हवामान खात्यानं येत्या 7 दिवसात महाराष्ट्र, केरळ, तामिळनाडू इथं मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवलाय। कर्जत तालुक्यामध्ये कशेळे भागात वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली। यावेळी आलेल्या जोरदार वाऱ्यामुळे विजेचे खांब कोसळले, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले। ठाण्यामध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस बरसला। मुंबई, ठाण्यासह उपनगरांना पावसाचा इशारा देण्यात आला, तर ठाण्यामध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला।
विक्रमगड तालुक्यातील तलवाडा, दादडा, तलावती, त्याचबरोबर मलवाडा आणि साखरा या भागांमध्ये जोरदार पाऊस झाला. त्यामुळे पुन्हा एकदा भात उत्पादक शेतकऱ्यांवर आसमानी संकट ओढावलं. परभणीच्या जिंतूर तालुक्यातील कोक इथं दूषित पाणी प्यायल्यामुळे नागरिकांना मळमळ, उलटी आणि पोटदुखीचा त्रास जाणवला. दूषित पाण्यामुळे त्रास जाणवू लागला. त्यामुळे 30 ते 40 नागरिकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. बुलढाण्याच्या मोताळा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट मदत द्या अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आली. शासनाने हेक्टरी 50,000 रुपये मदत थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी अशी मागणी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केली. साताऱ्याच्या सासपडे इथं अल्पवयीन मुलीची निर्घृण हत्या करण्यात आली. दरम्यान तिच्या कुटुंबाला लवकरात लवकर न्याय मिळावा यासाठी केस फास्ट ट्रॅक न्यायालयामध्ये चालवली जाणार आहे. आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी राज्य महिला आयोगाकडून शिफारस करणार असल्याचं आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सांगितलं. शासकीय मदत मिळवण्यासाठी पूरग्रस्त शेतकऱ्यांचा संघर्ष पाहायला मिळतोय. नियम आणि अटी शर्तींमुळे शेतकरी त्रस्त झाले. बागायत जमीन आणि जिरायत जमिनीबाबत अधिकाऱ्यांमध्ये संभ्रम आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची अडवणूक होतीये. मुक्ताईनगर तहसील कार्यालयामध्ये नागरिकांकडून पैसे उकळले जात असल्याचं समोर आलंय. पैसे घेतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. तातडीनं भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करा अशी मागणी यामुळे करण्यात आली आहे. जीएसटी कमी झाल्यानंतरही फटाके खरेदी करणाऱ्यांना दिलासा मिळत नसल्याचं समोर आलंय. फटाके विक्रेत्यांनी 6 महिन्यांपूर्वी 18% जीएसटी दरानं खरेदी केल्यानं फटाके खरेदी केले आहेत आणि यामुळे कमी दरात विक्री करणं परवडत नसल्याची भावना फटाके विक्रेत्यांनी व्यक्त केली आहे. वसईमध्ये मुंबई अहमदाबाद मार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य पसरलेलं आहे. यामुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होतीये. ससून नवघर ग्रामस्थांना वाहतूक कोंडीचा नाहक मनस्ताप सहन करावा लागतोय. तर तातडीनं वाहतूक कोंडीवर मार्ग काढावा अशी मागणी इथल्या ग्रामस्थांनी केली. परभणीच्या परस सावत नगरमधून वनविभागानं 2 वानरांना ताब्यात घेतलं. नागरिकांच्या तक्रारीनंतर वनविभागानं ही कारवाई केली आहे. वारंवार नागरिकांवर हल्ला होत असल्यानं नागरिक त्रस्त झाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पालिका कर्मचाऱ्यांसाठी बोनसची घोषणा केली आहे. मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांना 31,000 बोनस, बेस्ट कर्मचाऱ्यांना 31,000, ठाणे मनपा कर्मचाऱ्यांना 24,500 तर नवी मुंबई मनपा कर्मचाऱ्यांना 34,500 रुपये बोनस जाहीर झालाय. चालू गळीत हंगामातील ऊसाला प्रतिटन 3,751 रुपये विना कपात द्यावे. तसंच गतवर्षीच्या तुटलेल्या ऊसाला 200 रुपये अंतिम बिल द्यावं अशी मागणी स्वाभिमानीच्या राजू शेट्टींनी केली आहे. 10 तारखेपर्यंत मागण्यांचा विचार करा अन्यथा मैदानात उतरू असा इशारा राजू शेट्टींनी दिला. आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र लिहिलेलं आहे. सेस आणि पागडी इमारतींमध्ये राहणाऱ्यांना दिलासा द्या. इमारतीच्या वयानुसार पुनर्विकासाचा निकष असावा अशा मागण्या या पत्राद्वारे करण्यात आल्या. माओवाद्यांच्या दंडकारण्य झोनल समितीचा प्रवक्ता रुपेशच्या नेतृत्वात 150 माओवादी आत्मसमर्पण करणार आहेत. कडक सुरक्षा व्यवस्थेत या माओवाद्यांना जबलपूरला नेलं जाणार आहे. जबलपूरमध्ये हे सर्व माओवादी आत्मसमर्पण करणार आहेत. मराठा आरक्षण प्रकरणी उद्या सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे. काल हे प्रकरण कोर्टात मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिकाकर्त्यांनी मेन्शन केलं होतं. मात्र कोर्टानं स्थगितीला नकार दिला. त्यामुळे आता मराठा आरक्षणाच्या GRला आव्हान देणाऱ्या याचिकेवर उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. गुंड निलेश खायवळ टोळीतील दोघांना अटक करण्यात आली आहे. गांजा विक्री करताना दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. पुणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकानं ही कारवाई केली.